हाय गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज सोमवार होती, माझी देवपूजा चालू आहे. आज मी साडी वेअर केली आहे. मी म्हटलं आज सोमवार आहे, चला मग देवाची पूजा करूया मस्त आणि दिवस एकदम छान जाईल आपला. तुमचा पण जावं अशी मी अपेक्षा करते. माझी आता अशी पूजा चालू आहे बघा. तुम्हाला कशी वाटते सांगा. आता मी अशी देवांना वगैरे पुसून वगैरे सर्व व्यवस्थित ठेवेल. छान वाटतं देवाची पूजा झाल्यावर, सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं. आणि म्हटलं चला दिवा वगैरे लावून घेऊया. आता मी दिवा वगैरे लावेल. आता दिवा वगैरे लावल्यानंतर मग मी ठरवलंय की देवपूजा झाल्यावर आज मंदिरात जाऊ. आज सोमवार आहे तर बघू, टाईम भेटला तर मला जायचं आहे मंदिरात. म्हणून मी साडी वगैरे वेअर पहिलेच करून ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवेलच मी जेव्हा तयार होईल तेव्हा मी कशी दिसते साडी घालून. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि आता मी दिवा लावते. दिवा लावल्यावर देवाजवळ असं घर प्रसन्न वाटतं. देवाचं देवारा खूप छान वाटतं. असं माझं चालू आहे वात बनवायचं. मला कापूस भेटत नव्हता म्हणून मी कापूस शोधत होती. कापूस भेटला, आता मी वात केली. जेव्हा पाहिजे ती वस्तू भेटतच नाही आपल्याला, ते माहिती आहे. घराचा एक रूल आहे तो. म्हणून आता मी दिवा लावेल. वात लावली. वात लावल्यानंतर मग मी आता दिवा हे करेल. दिवा लावल्यानंतर मला धूप पण लावायचा आहे. धूपमुळे घरात खूप प्रसन्न वाटतं. धूपचा वास पण खूप छान दरवळतो घरामध्ये. असे चालू आहे माझं आजची रुटीन दाखवेलच मी तुमच्यासोबत. मंदिरातली, घरातली. आता मंथन गेला आहे स्कूलमध्ये. श्रद्धू आहे झोपलेली, म्हणून मी काही सॉन्ग लावले नाहीत. नाहीतर मी सॉन्ग लावून देवपूजा करते. मला खूप आवडतात सॉन्ग ऐकायला. असं चालू आहे माझं देवाचं लावायचं. असं मी देवाला तर दिवा लावलेला आहे. बघू शकता तुम्ही. कसं वाटतंय देवाची पूजा? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर. आता मी धूप पण लावणार आहे. धूप काढला मी बाहेर. तसं माझ्याकडे आहे ते भांडं, त्याच्यामध्ये मी तो धूप लावते. असं पेटवेल मी तो धूप पेटवून झाल्यानंतर मी त्या बॉक्समध्ये ठेवेल. आणि तो बॉक्स बंद केला तरी पण आपण तो धूपचं बाहेर येतो मस्त सुगंध. हे बघा असं झालंय माझं. आता मी देवाच्या पाया पडते. माझ्या पाया पडून झालेले आहे. आता मी चहा ठेवला होता, मग आता मी चहा प्यायला बसते. चहा घेते, चहा पिते. चहा पिऊन झाल्यावर मला पसारा आवरायचा होता, म्हणून मग मी चहा पिऊन पसारा आवरायला घेते पटापट. आई आल्या. श्रद्धा झोपली होती म्हणून आई मला काहीतरी सांगत होत्या. आईला म्हटलं आई व्हिडिओ चालू आहे. आईला माहिती नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणून आई मध्ये आल्या मला सांगायला. आई पण गेल्या आता बघा देवाची पूजा करायला. दिसत असेल तुम्हाला. माझं अथर्वण वगैरे आवरणं चालू आहे. ही बघा श्रद्धू ताई झोपली आहे. आता आई पण गेल्या देवाची पूजा करायला, देवाची पाया पडायला. आज मंडे म्हणून आई पण सकाळी लवकर उठल्या बाप्पाच्या पाया पडायला. मंडे असलं का आई आता बघा कशी हाय करतात तुम्हाला. बघा आता माझी तयारी चालू आहे. मी केस वगैरे विचारले, थोडंसं स्किन केअर केली, लिपस्टिक लावली. आता साडी वगैरे नीट करेल. हे बघा कशी वाटली माझी साडी. मी साडी घातलेली हे बघा, बघू शकता तुम्ही. मला नक्की सांगा. आमची श्रद्धू उठलेली आहे, तिची पण तयारी करून म्हटलं चला पहिले मंदिरात जाऊन येऊया. आता मंदिरात निघालो आहे आम्ही. श्रद्धूची तयारी करून तशीच मी घेऊन जाते तिला. आल्यानंतर तिची आंघोळ वगैरे मालिश वगैरे होईल. कशी बाय करते बघा. आता आम्ही बसतो गाडीवरती. बघा श्रद्धू पुढे बसलेली आहे. आता आम्ही आलो मंदिरात. मंदिरात आल्यानंतर आम्ही पाया पडतो गणपती बाप्पाच्या. हा बघा बाप्पा, श्रद्धू आणि मी पाया पडतो. नंतर महादेव बाप्पाच्या पाया पडू. मग तिकडे आम्ही गेलो, पाणी वगैरे अर्पण करणार. आणि नंतर मग मी डोक्यावर पदर घेतला आहे, पाणी वाहते.
नंतर पाया पडेल. खूप गर्दी असते मंडीला, लाईन असते मंदिरात पाया पडायला. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आता आई येतील. आई पण आल्या होत्या मागे चालायला, म्हणून मग आई पण आल्या आमच्यासोबत बाप्पाच्या पाया पडायला. बघा आई पण पाणी वाहते, आई पण पाया पडेल. नंतर असे आम्ही बघा कशी गर्दी आहे मंदिरात, बघू शकता तुम्ही. सोमवारी पाया पडायला इतकी गर्दी असते ना, विचारूच नका. खूपच गर्दी असते. मग आई आता पाया पडताय. बघा श्रद्धू आईचं काय चालू आहे, इकडे खेळणं चालू आहे. त्यांचं पण पाया पडणं चालू आहे. नंतर मग सगळं खाली झाल्यावर नंतर मी मंदिरात परत एकदा पाया पडायला गेले. पाया पडल्यानंतर श्रद्धूला म्हटलं चल तुला पण पाया पडून आणते. मग श्रद्धू आणि मी दोघे गेलो. आम्ही दोघींनी, आईचं आणि श्रद्धू तर चालू होतं खेळणं. मग आता आमच्या पाया पडून झालं आहे. मग आम्ही आता इथे बसतोय. मंथनला स्कूलमध्ये घ्यायला गेले ते. मग ते येतात तोपर्यंत आम्ही बसणार आहोत इथे मंदिरात आरामात. आता बघा श्रद्धूची मस्ती चालू आहे. आई आणि मी बसलो होतो मंदिरात आरामात नीट. आता येईल मंथन आला आहे. हे बघा मंथनकडे चॉकलेट आहे. मंथन पण गेला, आता पाया पडेल तो पण. मस्त मस्त छान छान. त्याला खूप आवडतं गणपती बाप्पाच्या पाया पडायला. घरात पण तो गणपती बाप्पा खेळत असतो घेऊन. आता बघा तो कशा पाया पडतो, त्याला सांगायचं गरज नाही आहे. तो बरोबर बाप्पाच्या पाया पडतो व्यवस्थित. आता बघा श्रद्धूसोबत खेळायला लागला. आता आम्ही जातोय घरी. चला मग बाय. आजचा दिवस कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.